या व्हिडिओमध्ये आपण सिंगल फेज आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना, कार्यक्षमता आणि त्यांचे विविध उपयोग याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। ट्रान्सफॉर्मरचे मुख्य वर्गीकरण त्यांच्या वीज पुरवठ्याच्या प्रकारावरून केले जाते। यामध्ये सिंगल फेज आणि 3 फेज असे दोन मुख्य प्रकार आहेत। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल असतो, तर 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेज आणि कधी-कधी एक न्यूट्रल असतो। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये फक्त एक चुंबकीय मार्ग असतो। यात इनपुटसाठी प्रायमरी आणि आउटपुटसाठी सेकंडरी वाइंडिंग असते। तसेच एक फेज आणि एक न्यूट्रल वायरचा वापर केला जातो। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत रचनेत प्रायमरी आणि दुय्यम वाइंडिंग, एक मुख्य कोर आणि एक फेज व एक न्यूट्रल वायर असते। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना अत्यंत साधी आणि वजनाला हलकी असते। ते कमी दाबाच्या उदा 230 व्होल्ट्स कामांसाठी योग्य आहेत आणि यात एक मुख्य कोर व 2 लिंब असतात। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना साधी आणि हलकी असल्याने कमी पॉवर ट्रान्समिशनसाठी ते कार्यक्षम आणि अत्यंत स्वस्त असतात। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग घरगुती उपकरणे जसे की फ्रीज, कूलर, टेलिव्हिजन आणि लहान इलेक्ट्रॉनिक्ससाठी आदर्श आहे। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची एक मुख्य मर्यादा म्हणजे त्यांची कमी पॉवर क्षमता। ते मोठ्या मोटर्स किंवा औद्योगिक मशिनरी चालवण्यासाठी पुरेसे नसतात। जेव्हा मोठ्या प्रमाणात वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असते तेव्हा 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा वापर होतो। यामुळे जागा आणि खर्च वाचतो। 3 फेज ट्रान्सफॉर्मरची रचना गुंतागुंतीची आणि आकारमानाने मोठी असते। यात 3 समांतर लिम्सचा कोर असतो आणि 3 फेज RYB व कधीकधी एक न्यूट्रल वायरचा वापर केला जातो। 3 फेज प्रणालीमध्ये RYB हे 3 फेजेसचे प्रतिनिधित्व करतात। प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शन गरजेनुसार स्टार, RYB स्टार किंवा डेल्टा, RYB डेल्टा प्रकारात केले जातात। 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा मोठा फायदा म्हणजे आर्थिक आणि भौगोलिक बचत। एकाच ट्रान्सफॉर्मरमुळे जागा आणि 3 स्वतंत्र सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरण्यापेक्षा खर्च कमी होतो। 3 फेज ट्रान्सफॉर्मरचा उपयोग मोठ्या उद्योगांमध्ये आणि शहरांच्या वीज वितरणासाठी होतो, जसे की वीज निर्मिती केंद्र, सबस्टेशन्स आणि मोठ्या फॅक्टरी। 3 फेज ट्रान्सफॉर्मर मोठ्या उद्योगांमध्ये आणि शहरांच्या विस्तृत वीज वितरणासाठी अत्यंत आवश्यक आहेत। ते वीज निर्मिती केंद्र, सबस्टेशन्स आणि औद्योगिक फॅक्टरीमध्ये वापरले जातात। चला आता सिंगल फेज आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मरमधील मुख्य फरक पाहू। प्रथम आपण वीज आणि रचनेच्या आधारावर तुलना करू। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल वायर असते। त्यांची रचना साधी, वजनाला हलकी आणि एक मुख्य कोर असलेली असते। 3 फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये 3 फेजेस असतात। त्यांची रचना गुंतागुंतीची, मोठी आणि 3 समांतर लिम्सची असते। आता कार्यक्षमता आणि उपयोगिता यानुसार तुलना पाहू। सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कमी दाबाच्या 230 व्होल्ट्स कामासाठी स्वस्त आणि योग्य आहे। 3 फेज ट्रान्सफॉर्मर उच्च औद्योगिक वापरासाठी 415 व्होल्ट्स 11 किलो व्होल्ट्स प्लस अत्यंत कार्यक्षम आहे आणि मोठ्या पॉवर ट्रान्समिशनसाठी किफायतशीर ठरतो।